देव आमच्यासाठी चांगला आहे. तो अद्भुत कृत्य करणारा आमचा जिवंत परमेश्वर आहे. आणि माझा विश्वास आहे की आजच्या उपासनेमध्ये देवाने आम्हाला स्पर्श केलेला आहे. आणि उपासनेमध्ये देव एकच आम्हाला सांगत होता की पवित्र आत्म्याच्या हातामध्ये आपलं नाव्यानं आपण समर्पण करूया. पूर्ण समर्पण परमेश्वराला हवंय. कुठलीही गोष्ट राखून नका ठेवू, कुठल्या गोष्टीची काळजी करू नका. तर प्रत्येक गोष्ट प्रभूच्या आशीर्वादयुक्त आशीर्वादित करेल. आशीर्वादाच्या पुढचे जे आशीर्वाद असतात, जे आम्ही अपेक्षा करतो, त्याच्याही पुढचे आशीर्वाद देव आम्हाला देऊ इच्छितो. फक्त आम्हाला एकच गोष्ट करायची, पूर्णपणे एक समर्पित जीवन देवाच्या हातामध्ये पडून आम्हाला करायचं आहे. चिंता करू नका, काळजी करू नका, कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, कारण देव आमचा जिवंत आहे. हा फक्त विश्वास माझ्या अंतःकरणामध्ये असेल की ज्या देवाची मी उपासना करतो तो देव, तो प्रभू जिवंत आहे, हा जर विश्वास माझ्यामध्ये असेल, मी तुम्हाला सांगतो तो देव त्या विश्वासाचं प्रतिफळ देणारा देव आहे. आमचा देव विश्वासाचं प्रतिफळ देतो, लक्षात घ्या. कारण बायबल सांगतं की त्याचा हात एवढा तोकडा नाही की त्याला देवत नाही, त्याचा कान एवढा मंद नाही की त्याला ऐकू येत नाही. पण आमच्या पापाच्या आडभिंतीमुळं आमचं गारणं त्याचपर्यंत जात नाही. आमच्या ज्या चुका असतात, कळत न कळत जाणून बुजून घडलेले पाप असतात, एक प्रकारची भिंत तयार होते आमच्यामध्ये आणि प्रभूमध्ये. त्याच्यामुळे आमच्या प्रार्थना, आमचे मागण्या परमेश्वरापर्यंत जात नाही. आम्ही म्हणतो की देव आमचं ऐकत नाही. याच्यामध्ये देवाचा कुठल्याच प्रकारचा दोष नाही किंवा देवाची कुठल्याच प्रकारची चूक नाही. हे सर्व काही आमच्यावर अवलंबून आहे. आणि ज्या प्रवेळेस आम्ही देवावर अवलंबून राहून जगायला सुरुवात करू, आम्ही एक आशीर्वादाच्या पुढचं एक आशीर्वादित जीवन जगणार आहोत. हालेलुया. आपण एक शास्त्रभाग वाचणार आहोत. लूकासुवार्ता याचा 1 अध्याय आणि 8व्या वचनापासून 20व्या वचनापर्यंत वाचूया. आज बरेचसे शास्त्रभाग आहेत, बरंच तुम्हाला वाचावं लागणार आहे. पण शांत आणि काळजीपूर्वक वाचा की जेणेकरून आपण या वचनावरती मनन करणार आहोत, त्याचा काही पवित्र आत्म्याद्वारे आपण अभ्यास करणार आहोत. लूकासुवार्ता याचा 1 अध्याय 8व्या वचनापासून 20व्या वचनापर्यंत आपण वाचूया. ज्याला मिळेल तो वाचेल. एकदा असे झाले की तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे काम करीत असता, याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले. धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करीत होता. तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीत पडला. त्याला पाहून जकर्या अस्वस्थ व भयभीत झाला. देवदूताने त्याला म्हटले, जकर्या भिवू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील, कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. तो द्राक्षरस व मद्य कधीच प्राशन करणार नाही आणि आपल्या मातेच्या उदरापासून तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. तो इस्रायलाच्या संतनातील पुष्कळास त्याचा देव प्रभू याच्याकडे वळवेल. बापाची अंतःकरणे मुलाकडे व अन्य बद्धक लोकांना नीतिमान जनाच्या ज्ञानाकडे वळून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी. म्हणून तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्याकडे चालेल. तेव्हा जकर्या देवदूताला म्हणाला, हे मी कशावरून समजू, कारण मी म्हातारा आहे व माझी पत्नी वयातीत आहे. देवदूताने त्याला उत्तर दिले, मी देवासमोर उभा राहणार गाब्रिएल आहे आणि तुझ्या बरोबर बोलायस व ही सुवार्ता तुला कळवण्यास मला पाठवण्यात आले आहे. पहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील, तुला बोलता येणार नाही, कारण यथाखाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनावर तू विश्वास ठेवला नाही. आमेन. देव वाचले वचन आम्हासाठी आशीर्वाद करो. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरचा योहानाच्या जन्माविषयी बायबल आम्हाला या ठिकाणी सांगतं. जकर्या आणि अलिशिबा यांच्याविषयी या ठिकाणी परमेश्वर काही गोष्टी आम्हाला प्रगट करत आहे आणि त्या गोष्टीद्वारे बरेच आम्हाला काहीतरी शिकण्यासारखं परमेश्वर आज आम्हाला सांगत आहे, किंवा त्या वचनातनं बऱ्याचशा गोष्टी आम्हाला कळत आहे की कशा प्रकारचं आमचं एक आत्मिक जीवन असावं, कशा प्रकारे आम्ही एक प्रभूमध्ये वाटचाल करावी. त्याच्या अगोदरची जी 2-3 वचने ते मी स्वतः वाचतो. 5व्या वचनापासून 7व्या वचनापर्यंत.
यहुद्याचा राजा हेरोद याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील जखऱ्या नावाचा कुणी याजक होता. त्याची बायको अहरोनाच्या कुळातली असून तिचे नाव अलिशिबा होते. ती उभयता देवाच्या दृष्टीने धार्मिक होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी निर्दोषतेने अनुसरणारी होती. अलिशिबा वांज असल्यामुळे त्यांना मूळबाळ नव्हते. ती उभयता वयातीत झाली होती. हा या ठिकाणी याजक आहे. बायबल सांगते की तो धार्मिक आहे. त्याची बायको सुद्धा धार्मिक आहे. नित्य देवासमोर उभे राहणार आहेत. परमेश्वराला अनुसरणारे दोघं आहेत. आणि त्याला सेवा सुद्धा आहे मंदिरामध्ये परमेश्वराच्या, की याजकाच्या परिपाठाप्रमाणे तो प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याची त्याची पाळी होती. म्हणजे हे जे यहुदा गोत्रातले होते ह्या जखऱ्यासाठी वर्षातनं 2 आठवडे त्याला देवाच्या मंदिरात जाऊन परमेश्वराची सेवा करणं किंवा धूप जाळण्यासाठी संधी मिळत होती. आणि त्या गोष्टीमध्ये हे पूर्णपणे प्रभूवर अवलंबून प्रभूचं भय जाणं बायबल आम्हाला सांगतं की 11व्या वचनात, तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजू उभा राहिला, त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जकर्या घाबरला व भयभीत झाला. देवदूताने त्याला म्हटले, जकर्या भिवू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. हा एक इथं मुद्दा आहे आपल्या समोर. त्याची प्रार्थना काय असेल आम्हाला या ठिकाणी समजली की तो आपल्या मुलासाठी प्रार्थना करत होता. प्रभूकडे मागत होता की मला मूल हवं. म्हणून या ठिकाणी प्रभूचा दूत त्याला म्हणतो की तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. कारण पुढे असं म्हटलेलं आहे की तुझी बायको अलिशिबा हिचपासून तुला मुलगा होईल. म्हणजे जी प्रार्थना होती याची ही मुलासाठी होती आणि परमेश्वराने ती प्रार्थना ऐकली आणि त्याला ते उत्तर दिल्यानंतर पण त्याच्यानंतर तो देवदूत, परमेश्वराचा दूत, होणारा मुलगा कसा असेल ह्याच्याविषयी त्याला पूर्णपणे स्पष्टीकरण तो या ठिकाणी देते. पूर्ण सांगत आहे त्या ठिकाणी की तुला जो होणारा मूल आहे तो कसा असेल, त्याचं नाव तू काय ठेवायचं, तो प्रभूचं कसं काम करेल, याविषयी सर्व काही ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्याचा परमेश्वर दूत त्याला म्हणतो की तुझी बायको अलिशिबा हिचपासून तुला मुलगा होईल, तू त्याचे नाव योहान ठेव. पहिल्या ठिकाणी त्याने नाव काय ठेवायचं हे सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुला आनंद व उल्हास होईल आणि त्याच्या जन्माने पुष्कळ लोकांस आनंद वाटेल. हा एक मुद्दा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे 15व्या वचनात सांगते की तो प्रभूच्या दिसण्यात महान होईल, द्राक्षरस व मद्य प्राशन करणार नाही आणि आपल्या मातेच्या उदरापासून पवित्र आत्मेने परिपूर्ण असेल. कशी ते लेकराची घडवणूक असणार आहे, ते लेकराचं काय नाव ठेवायचं, सर्व काय प्रभूचा दूत जकर्याला पवित्र मंदिरामध्ये ज्या ठिकाणी तो प्रभूची सेवा करतो त्या ठिकाणी सर्व काही तो सांगत आहे. पुढे असं म्हटलं की तो इस्रायलच्या संतानातील बहुतांश त्यांचा देव प्रभू याचकडे वळविल. बापाची अंतःकरणे मुलाकडे व हट्टी लोकात धार्मिक जनांच्या ज्ञानाकडे फिरून प्रभूसाठी योग्य प्रजा तयार करावी, म्हणून तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल. कशा प्रकारे तो कार्य करेल, काय त्याला सेवा आहे, काय पाचारण आहे, हे सर्व गोष्टी प्रभूचा दूत जकर्याला प्रभूच्या मंदिरात त्या ठिकाणी सांगत आहे. पुढे असं म्हटलेलं की तेव्हा जकर्या देवदूताला म्हणतात. इथं खूप महत्वाचा प्रश्न आम्हाला पाहायला मिळतो. सर्व काही प्रभूच्या दूताने त्याला सांगितलेलं आहे की तुझा मुलगा कशा प्रकारे असेल, त्याचं नाव काय असेल, त्याची सेवा कशी असेल, तो काय करेल, कशा प्रकारे तो कुठल्या कोणाच्या आत्म्याने सामर्थ्याने चालेल, सर्व बोलले. पण ह्या ठिकाणी एक प्रभूचा दास आहे, प्रभूच्या मंदिरामध्ये जो सेवा करतो याजक, या ठिकाणी त्याला स्वतःला म्हणले, बायबल सांगते की तो धार्मिक होता, परमेश्वराचा भय बाळगणारा होता. पण ह्या ठिकाणी तो एक प्रश्न जकर्या त्या देवदूताला करते की असं म्हटलेलं या ठिकाणी, तेव्हा जकर्या देवदूताला म्हणाला, हे कशावरून समजू. खूप महत्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. त्या ठिकाणी होतं की हे मी कशावरून समजू की मला मूल होणार आहे, माझा मूल असं असणार आहे. आणि ह्या ठिकाणी जकर्याने परमेश्वरापासून जो आलेला देवदूत आहे त्याच्यावरती संशय घेतलेला आहे. लक्षात घ्या. खूप मी आठवडाभर याच्यावरती मी मनन करत होतो की एक देवाचा सेवक आहे, हा धार्मिक आहे, जी प्रार्थना तो करत आहे ती प्रार्थना परमेश्वराने त्याची ऐकली, त्याचं उत्तर परमेश्वराने दिले की कशा प्रकारचं मूल असणार तेही सांगितलेलं आहे.
तरी तो त्या देवदूताला प्रश्न करत आहे की हे मी कशावरून समजू. ज्यावेळेस हा प्रश्न एक संशयाचा प्रश्न, एक अविश्वासाचा प्रश्न तो परमेश्वर दूताला करतोय, त्याच्यानंतर तो दूत कोण आहे तो स्वतःचं स्पष्टीकरण करतो की तो स्वतःची ओळख त्या ठिकाणी सांगत आहे. मग पुढे असं म्हटलेलं आहे, कारण मी म्हातारा आहे, माझी बायको वयात येते. देवदूत त्याला उत्तर दिले, मी देवाच्या पुढे उभा राहणारा गब्रिएल आहे. लक्षात घ्या, जो नंतर मरियाकडे पण गेलेला आहे. त्याने स्वतःची आता ओळख करून दिली की एवढा मोठा आशीर्वाद, एवढं मोठी तुझी प्रार्थना मी ऐकली, कशा प्रकारे हे होणार आहे. त्या ठिकाणी ह्या देवदूताला हा जखर्या प्रश्न करतो की मी कशावरून समजू. त्याच्यामुळं त्या देवदूताने आपली स्वतःची ओळख त्याला करून दिली की मी देवाच्या पुढे उभा राहणारा गब्रिएल आहे. दोनच जण परमेश्वरासमोर उभं राहत होते, त्याच्यापैकी एक गब्रिएल हा देवदूत आहे. मग तो म्हणतो पुढे असे की तूच बरोबर बोलावयास व ही सुवार्ता तुला कळवायास मला पाठविण्यात आले आहे. याचा अर्थ जे काय गब्रिएलने सांगितलं जखर्याला ते पूर्ण देवाचे शब्द होते. देवाचा प्रत्येक शब्द त्या देवदूताने येऊन त्या गब्रिएलने येऊन जखर्याला सांगितलेले. पुढे असं म्हणलेलं की पहा हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील. वचनावरती, आशीर्वादावरती संशय धरल्यामुळे जखर्याच्या जीवनामध्ये आलेली अडचण की असं म्हटलं गेले की या दिवसापर्यंत तू मुका राहशील, तुझ्याने बोलावणार नाही, कारण यथाकाली पूर्ण होणाऱ्या माझ्या वचनावर तू विश्वास ठेवला नाही. खूप महत्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळते देवाच्या वचनातून. जखर्याने प्रभूच्या वचनावर संशय धरला. पंडितरावाच्या बायबलमध्ये शेवटचं वचन 20 खूप चांगलं लिहिले की ह्या गोष्टी घडून येतील त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील व तुझ्याने बोलावणार नाही, कारण जी माझी वचने त्याच्या नेमलेल्या वेळी परिपूर्ण होतील त्यावर तू विश्वास ठेवला नाही. संशय धरलेला आहे की कसं होईल. तो म्हणतो की हे कसं घडून येईल, हे मी कशावरून समजू. तू जो सांगतोय त्या गोष्टी मी कशावरून समजू की या घडतील. एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की संशय विश्वास धरणाऱ्याच्या मनामध्ये अंधार निर्माण करतो. लक्षात घ्या, संशय कुठल्या गोष्टीचा एक विश्वासणाऱ्याच्या मनामध्ये अंधार निर्माण करतो. विश्वासणाऱ्या व्यक्तीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे प्रभूच्या वचनावर त्याने कधीच संशय धरू नये. कारण बायबल हे आमचं पवित्र आहे, जिवंत आहे. प्रत्येक शब्द आणि शब्द ह्यातला खरा आहे. बरेचशा पुस्तकं जगामधले गोष्टी घडून झाल्यावर लिहिल्या गेल्या आहेत, पण बायबल असं आहे, पवित्र शास्त्र आहे की घडण्या अगोदर याच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे. लक्षात घ्या, घडण्या अगोदर ह्याच्यात लिहिलं गेलेलं आहे. पण असे बरेचसे पुस्तकं जगामध्ये आहेत की त्या गोष्टी घडल्यानंतर लिहिल्या जातात, लिहिलेले आहेत. पण पवित्र शास्त्र असं आहे की त्याच्यामध्ये घडण्या अगोदर सर्व लिहिलेले. येशू ख्रिस्ताचा जन्म होण्याच्या 400-450 वर्ष अगोदर यशायाच्या पुस्तकामध्ये सर्व काही भाकीत लिहिलेलं होतं. त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. सांगायचं मला काय की जे वचन आज माझ्याकडे आहे त्या वचनावरती तुम्ही कधीच संशय धरू नका, कधीच नाही. कारण काय काय जण काय करतात, चांगलं वचन आलं तर स्वीकारतात. आजचा दिवस माझ्यासाठी वचन आहे, कदाचित त्यातनं बोधाचं वचन आलं की ते टाळतात. नाही, प्रभूचं वचन हे होय आणि आमेन आहे. जो शब्द प्रारंभी होता, जो शब्द माझ्यासाठी देही झाला आणि त्या शब्दाने माझ्यामध्ये वस्ती केली, तो शब्द म्हणजे प्रभूचं वचन आहे. आणि ह्या ठिकाणी महत्वाची गोष्ट घडलेली आहे की ह्या ठिकाणी जखर्याने देवाच्या वचनावरती संशय धरलेला आहे. आणि संशय विश्वास धरणाऱ्यांच्या मनामध्ये अंधार निर्माण करतो. म्हणजे त्याला त्याच्यामध्ये तो चिंतेमध्ये टाकतो, काळजीमध्ये टाकतो, संशय धरतो की होईलच का, घडलच का.
माझ्या भावा बहिणींनो, आज मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय, प्रभूच्या वचनावरती कधीच संशय धरू नका. कारण जो शब्द जीवन देणारा शब्द आहे, जो शब्द आकाशात पृथ्वीचं निर्माण करता जो शब्द आहे, जो शब्द प्रारंभ आहे, जो शब्द शेवट आहे, जो शब्द अल्फा आहे, जो शब्द ओमेगा आहे, तो शब्द तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्याने मरणावरती विजय मिळवला, तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन दिलं, पाप क्षमा केली, आम्हाला आरोग्य दिलं. तो शब्द म्हणजे ख्रिस्त आज तुमच्याने माझ्या अंतःकरणामध्ये विराजमान आहे. त्या शब्दावरती कधीच संशय धरू नका, कधीच संशय धरू नका. परिस्थिती प्रतिकूल असू द्या, अनुकूल असू द्या, आमचा देव परिस्थिती बदलणारा देव आहे, हा ठाम विश्वास माझ्या अंतःकरणामध्ये पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त परिस्थिती बदलणारा देव आहे, परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. ज्यावेळेस आमच्या मनामध्ये संशय येतो, त्यावेळेस आमच्या हातून पाप घडतात, आमच्या हातून चुका घडतात. कारण आमच्या अंतःकरणामध्ये अंधार निर्माण होतो, आम्हाला समजत नाही आम्ही कुठल्या प्रकारचा निर्णय घ्यावा. संशयाची पाल आपल्या मनामध्ये कधीच तुम्ही ते होऊन देऊ नका. ती चुकली की आमचं सर्व काही अस्तव्यस्त होऊन जातं. म्हणून वचन जे मला सांगतं त्या वचनावरती मी ठाम असलं पाहिजे. प्रभू हे बोललेलं आहे, बस याच्या पलीकडे मी जाणार नाही. आणि जकर्याने या ठिकाणी एवढ्या मोठ्या आशीर्वादावरती, एवढा मोठा आशीर्वाद प्रभूने दिला, त्याच्यावरती त्याने संशय घेतला. तो म्हणतो की हे मी कशावरून समजू की हे माझ्या जीवनामध्ये घडणार आहे. माझ्या भाऊ बहिणो, आमच्या देवाला काय अशक्य नाहीये, लक्षात घ्या. अब्राहमने सुद्धा संशय धरला. उत्पत्तीचा 15वा अध्यायाने जर 8वं वचन तुम्ही वाचलं या ठिकाणी, की अब्राहमने सुद्धा ती गोष्ट केलेली आहे. म्हणून आपल्या मनामध्ये कधीच संशय येऊ देऊ नका. ज्यावेळेस संशय येईल त्यावेळेस आमचे आशीर्वाद आमच्यापासून लांब जातात, हे नेहमी लक्षात असू द्या. इथं असं म्हटलेले, तो म्हणाला, हे प्रभू देवा, मला हे वतन मिळेल हे कशावरून? देवाने त्याला अभिवचन दिलं होतं, परमेश्वराने अभिवचन दिलं की मी तुला कनान देश देते, मी तुला आशीर्वादित करत आहे, मी तुला संतती देते, आकाशात ताऱ्याकडे पहा, तुला मोजता येतील मोज, एवढी तुझी संतती होईल. सर्व आशीर्वाद देवाने दिले, पण त्या ठिकाणी सुद्धा त्याने संशय धरलेला आहे. माझ्या भाऊ बहिणींनो, आमच्या मनामध्ये आम्ही कदापि संशय धरू नये. कारण संशय आम्हाला नाशाकडे घेऊन जातो, संशय आम्हाला पापाकडे घेऊन जातो. म्हणून बायबल या ठिकाणी सांगतं की ज्यावेळेस परमेश्वर त्याला म्हणाला, उत्पत्तीचा 17वा अध्याय 17 वचन सांगतो की अब्राहमने दंडवत घातले व हसून मनातल्या मनात म्हटले, 100 वर्षाच्या वयात मला मूल होईल. परमेश्वरने अभिवचन दिलं होतं त्याला, पण या ठिकाणी तो बायबल सांगतो की तो हसला मनामध्ये, त्याने संशय घेतला देवाच्या वचनावरती. म्हणून बायबल सांगतो या ठिकाणी की अब्राहमने दंडवत घातले व हसून मनातल्या मनात म्हटले, 100 वर्षी वयात मला मूल होईल. प्रश्न या ठिकाणी, देवाच्या वचनावरती संशय धरला गेला. देवाच्या वचनावरती संशय धरू नका. देव 100 वर्षी काय त्याच्या मनातील तेव्हा तुम्हाला आशीर्वादित करू शकतो. तो मला वचन सांगते की तुमच्या गरजा मी झोपेतही पुरवायला समर्थ आहे. तुम्हाला जे काही लागतं ते मी झोपेत पुरवायला समर्थ आहे. माझा एकच केलं पाहिजे, मी प्रभूच्या वचनावरती पूर्णपणे अवलंबून राहायला पाहिजे. या ठिकाणी हसला तो मनातल्या मनात. आमचा देव अंतःकरण पारखणारा देव आहे. तरी तो बाहेरून हसला नसेल तरी त्या लोकांना वाटत नसेल, पण तो मनातल्या मनात हसलेला आहे. त्याने मनातल्या मनात देवाच्या वचनावरती संशय धरला. काय 100 वर्ष मला मूल होईल? माझ्या भावा बहिणींनो, ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो देव आकाश आणि पृथ्वीचं निर्माण करता परमेश्वर आहे, ज्याने तुम्हाला आणि मला आपल्या स्वतःच्या हाताने घडवलं, त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं, आपल्या जीवनाचा श्वास त्याने आमच्यामध्ये फुकलेला आहे. तो देव अंतःकरण पारखणारा देव आहे. देव आमची परिस्थिती जाणणारा देव आहे. आमच्या मनात काय चालतं ते तो सर्व जाणतो. तो परमेश्वर असा देव आहे. तो म्हणून या ठिकाणी म्हटले, असं नाही म्हटलं की तो चेहऱ्याने हसला, त्यांनी दात काढले, असं नाहीये. तर तो बायबल सांगते की तो मनातल्या मनात हसून मनातल्या मनात म्हटला. हसणं सुद्धा मनातच होतं आणि बोलणं सुद्धा मनातच होतं की काय 100 वर्ष मला मूल होईल. देवाच्या वचनावरती संशय नका धरू. देवाचं वचन होय आणि आमेन हे लक्षात ठेवा. अजून एक व्यक्ती आहे बायबलमध्ये ज्यांनी देवाच्या वचनावरती संशय धरला. योहान शुभवर्तमान याचा योहानाचा मत्ती शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 3रं वचन आम्हाला या ठिकाणी असं सांगतं की योहानाने जो संशय धरला, तिथं असं म्हटलेलं आहे,
जे यावायचे ते आपणच किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी. या योहानाविषयी या ठिकाणी सांगितलेले आहे. जो योहानाने येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा केला, जो योहान बोलतो की त्याच्या पायाचे बंद सोडण्याची सुद्धा मी त्याला ऐकीचा नाहीये. जो येणार आहे, मी तो तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करणार, तो जो येणार आहे तो तुमचा अग्नीने बाप्तिस्मा करणार आहे, त्याची साक्ष योहान स्वतः देते. पण ह्या ठिकाणी सुद्धा योहानाने त्याच्यावरती संशय धरलेला आहे. इथं असं म्हटलेलं पहिल्या दुसऱ्या वचनापासून, योहान बंदीशाळेत असता त्याने ख्रिस्ताच्या कृत्याविषयी ऐकून आपल्या शिष्याच्या हाती निरोप पाठवून त्याला विचारले, जे यावायचे ते आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी. ह्यांनी सुद्धा परमेश्वराच्या वचनावरती संशय धरलेला आहे माझ्या भावा बहिणी, ज्याच्या हातून येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतलेला आहे. मानवी स्वभाव कधी कधी आम्हाला त्रासदायक ठरतो. मानवी स्वभावामध्ये संशय येतात, भीती वाटते. पण ह्याच्या पुढे परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला खूप चांगलं उत्तर दिलं. येशूने त्याला उत्तर दिले, जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा. आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठतात व गरीबास सुवार्ता सांगण्यात येते. आणि पुढे जो 6वं वचन म्हणतो की जो कुणी मत संबंधाने अडखळत नाही तो धन्य. जो कुणी मत संबंधाने, येशू ख्रिस्ताविषयी कुणी अडखळू नका. येशू ख्रिस्त जिवंत देव आहे, येशू ख्रिस्त तारणार आहे, येशू ख्रिस्ताने मरणार विजय मिळवला, येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती वधला गेलेला आहे. ह्याच्याविषयी कदापि तुम्ही अडखळू नका. तुमचा आणि माझा प्रभू, फक्त प्रभू येशू ख्रिस्त तो आमचा उद्धारक आहे, तो आमचा तारणार आहे, जो स्वर्गाचं दार आहे. त्याच्याशिवाय आम्हाला स्वर्गात जाता येत नाही. म्हणून तो म्हणतो की जो कोणी मत संबंधाने अडखळत नाही तो धन्य. आज एक धन्यता निसंशय जर आत्मिक जीवन मला जगायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो, कुठल्याच प्रकारचा संशय प्रभूच्या वचनावरती धरू नका. जी गोष्ट जखऱ्याने केली हे मी कसं समजावं माझ्या भावा बहिणींनो. आज जर या वचनावरती तुम्ही विश्वास ठेवाल तर मी तुम्हाला सांगतो की तुमचं आत्मिक जीवन पूर्ण बदललेलं असेल. आत्मिक जीवनाबद्दल तुमचे आर्थिक जीवन सुद्धा बदलले असेल. फक्त प्रभूच्या वचनाविषयी कधीच संशय धरू नका. तिसरी गोष्ट म्हणजे आम्हाला पाहायला मिळतं की शिष्यांनी सुद्धा संशय धरला. जे शिष्य त्याच्याबरोबर 3.5 वर्ष त्याचे सर्व चमत्कार पाहत होते, त्याच्या सर्व गोष्टी पाहत होते, कशा प्रकारे तो चिन्ह चमत्कार करत होता, ते सर्व पाहत असताना सुद्धा शिष्याने सुद्धा संशय धरलाय. मत्ते कृष्णवर्तमान याचा 28वा अध्याय आणि 17 वचन आम्हाला या ठिकाणी असं सांगतं की तर म्हटलेलं आहे की तेव्हा आणि त्यांनी त्याला पाहून नमन केले, तरी कित्येका संशय वाटला. पुनरुत्थान झालेलं होतं प्रभू येशू ख्रिस्ताचं, अनेक लोकांना तो दर्शन देत होता, शिष्यांना सुद्धा तो भेटला. तरी बायबल आम्हाला ठिकाणी सांगतं की ते कित्येकांनी संशय त्यांना वाटलं की खरंच हा ख्रिस्त आहे का, याने मरणावर विजय मिळवलेला आहे का, हा जिवंत झालाय का. माझ्या भावा बहिणींनो, कदापि आपल्या मनामध्ये किंतु परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी कधीच असू नये. येशू ख्रिस्त मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, स्वर्गात घेतला गेला आणि तो पुन्हा मला घेऊन जायला येणार आहे. ही खरी सुवार्ता आहे. याच्यावर कधीच संशय धरू नका. जे त्याच्यावर फिरत होते त्यांनी सुद्धा त्यांच्यावर संशय धरला. दुसरं एक वचन आपण वाचूया, मार्क सुवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 11 वचन आम्हाला ठिकाणी सांगतं, आता तो जिवंत आहे व तिच्या दृष्टीस पडला. हे ऐकून त्यांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. ती सांगती ती मगदलिया मरिया की तो जिवंत झालेला आहे, तो कबरेमध्ये नाहीये. तो बोलला होता की मी तुम्हाला जाऊन भेटेल, तिथे जाऊन तुम्ही राग आलेल्या मध्ये. पण बायबल आम्हाला सांगतं की हे ऐकून त्यांनी त्या गोष्टीवरती विश्वास ठेवला नाही. संशय धरला गेलेला आहे. संशय खूप घातक असतो माझ्या भावाईने. संशय विश्वास धरण्याच्या मनामध्ये अंधार निर्माण करतो. अजून एक वचन आपण वाचूया, योहानाचं पुस्तक याचा 20वा अध्याय आणि 25वा वचन आम्हाला सांगतं की शिष्यांनी सुद्धा देवा ख्रिस्तावरती संशय धरलेला आहे. 20-25 असं सांगतं,
यास्तव दुसऱ्या शिष्याने त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. तरी त्याने त्यास म्हटले, त्याच्या हातात खिळ्याचा वन पाहिल्या वाचून, खिळ्याच्या वनात आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. थोमाविषयी लिहिलेले, जो थोमा भारतामध्ये आला, त्याने भारतामध्ये सुवार्तेचं कार्य केलं, जो येशू ख्रिस्ताबरोबर फिरत होता, चिन्ह चमत्कार पाहत होता, प्रभू कशा प्रकारे शिकवत होता ते तो पाहत होता, सर्व काही त्याला माहिती होतं. पण तो स्वतः या ठिकाणी म्हणतोय, प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य, त्याने त्याच्यावरती संशय धरला. तो या ठिकाणी म्हणतोय की त्या पाहिलं वाचून, खिळ्याच्या वनात आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. अशा अनेक विश्वासणार आहेत. जोपर्यंत मला आरोग्य मिळत नाही, जोपर्यंत मी कर्जमुक्त होत नाही, जोपर्यंत माझी परिस्थिती बदलत नाही, तोपर्यंत मी येशू ख्रिस्तावरती विश्वास धरणारच नाही. असे बरेच लोक येशू ख्रिस्ताच्या मागे चालत होते. काही भाकरीसाठी होते, काही चमत्कारासाठी होते, काही आरोग्यासाठी जात होते. पण देवाच्या वाचनासाठी फक्त 12 लोकच होते त्याच्याबरोबर. आज मी कुठल्या गोष्टीमध्ये प्रभूच्या वचनासाठी जातोय का? मला काय चिन्ह चमत्कार हवेत म्हणून ख्रिस्ताच्या मागे आहे, मला रोजची भाकर मिळावं म्हणून ख्रिस्ताच्या मागे आहे, आरोग्य मिळावं म्हणून ख्रिस्ताच्या मागे मी जातोय. माझ्या भावांनो, असा जर निर्णय तुमचा असेल तर आजच तो निर्णय बदलून टाका. सार्वकालिक जीवन देणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याच मागे चाला. कारण तो स्वतः म्हणतो की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आले वाचून पित्याकडे कुणी जात नाही. येशूच्या मागे चाला. चमत्कार मिळतात म्हणून येशूच्या मागे येऊ नका. आरोग्य मिळतं म्हणून प्रभू येशूच्या मागे येऊ नका. एवढा मोठा प्रभूच्या मागे चालणारा शिष्य सुद्धा त्यांनी संशय या ठिकाणी धरलाय की जोपर्यंत मी त्याच्या कुशीत हात घालत नाही तोपर्यंत मी विश्वास धरणारच नाही. बायबल सांगतं या ठिकाणी, च लागलेला बघा, धरणारच नाही. किती मोठा संशय या ठिकाणी त्यांनी धरलेला आहे. संशय विश्वासणाऱ्याच्या मनामध्ये अंधार निर्माण करतो, आणि ज्यावेळेस अंधार निर्माण होतो ना, निर्णय आमचे सगळे चुकवून जातात. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या कुठल्याच प्रकारचा संशय आम्ही देवाच्या वचनावरती, प्रभू येशू ख्रिस्तावरती धरू नये. तर प्रभू माझा तारणार आहे, माझा उद्धारक आहे, माझा मेंढपाळ आहे, हा विश्वास धरून चाला. आणि ज्यावेळेस त्याने देवाच्या वचनावरती जकर्याने अविश्वास दाखवला, तो परमेश्वर आहे, तो न्यायदेव आहे, तो कधीच आपलं वचन विफल होऊन जाऊन देत नाही. आणि महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी घडलेली आहे. पुढे बायबल आम्हाला असं सांगतं, तिथे असं म्हटलेलं आहे, 20व वचन, पाय घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील. अविश्वास देवाच्या वचनावरती दाखवल्यामुळे तो म्हणतो की मी कशावरून समजू. मग गब्रिएलने सर्व काही त्याला सांगितलं. त्याच क्षणी त्याला एक सुद्धा शिक्षा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे, कारण त्याने देवाच्या वचनावरती अविश्वास दाखवलेला आहे. जर आम्ही देवाच्या वचनावरती अविश्वास दाखवतो ना, तत्क्षणी परमेश्वर आमचा झाडा घेतो. लक्षात घ्या, आम्हाला कळून येत नाही, पण कुठं ना कुठं आमच्या जीवनामध्ये काहीतरी अशा गोष्टी घडतात जिथं आमच्या अधोगतीला सुरुवात होते. आशीर्वाद परमेश्वराने जे अभिवचन दिलेले, ते अभिवचन परमेश्वर आमच्या जीवनामध्ये पूर्ण करतो. लक्षात घ्या, त्याच्यावरती आम्ही कधी संशय धरू नये. पण या ठिकाणी संशय धरल्यामुळे परमेश्वराच्या वचनावरती अविश्वास त्यांनी दाखवलेला आहे. आम्ही धार्मिक लोक आहोत, आम्ही सुद्धा देवाच्या वचनावरती अविश्वास दाखवतो. म्हणून मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं, जो अविश्वास आमच्याकडनं दाखवला गेलेला आहे, तो अविश्वास आम्हाला त्रासदायक होतो माझ्या भाऊ बहीण. मग तो या ठिकाणी म्हणतो की जो तो दिवसापर्यंत तू मुका राहशील व तुझ्याने बोलावणार नाही. त्या देवाच्या मंदिरातून बाहेर येतानाच पुढे जर तुम्ही वाचल 22व वचन 23व वचन, तिथं असं म्हटलेलं की तो बाहेर आल्यावर त्याला त्यांच्यावर बोलता येईना. म्हणजे देवाच्या पवित्र स्थानामध्येच त्याला परमेश्वराने त्याला मुका करून टाकलेला आहे. तिकडेच त्याला मुका केलेला आहे. जे एका प्रश्न गेले, हे मी कशावरून समजू. माझ्या भाऊ बहिणी, जिथं आम्ही संशय धरतो तत्क्षणी परमेश्वर आम्हाला त्या ठिकाणी सुद्धा शिक्षा करतो. म्हणून आम्ही देवाच्या वचनावरती कधी संशय धरू नये. आम्ही ज्यावेळेस संशय धरतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये अधोगतीला आमची सुरुवात होते,
निराशाला सुरुवात होते, प्रश्न आमचे सुटत नाही, परिस्थिती सुटत नाही. पण देवाच्या वचनावर जर विश्वास घेऊन मी चालेल तर मी खात्रीनं सांगतो की आम्ही आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शद्रक मेशक अबेदnego म्हणतात की ज्या भट्टीमध्ये तो आम्हाला टाकत आहे त्या भट्टीतून, त्या अग्नीच्या भट्टीतून सोडायला आमचा देव समर्थ आहे. आणि त्यांनी नाही सोडलं तरी हरकत नाही, पण आम्ही त्या गोष्टीला नमन करणार नाही. लक्षात घ्या, हा विश्वास पाहिजे. ज्या दाणेला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं होतं, तो राजा रात्रभर झोपला नाही, बायबल सांगतं. पण तो प्रभूचा सेवक होता, एकही सिंहाने त्याला स्पर्श केला नाही. आज तुम्ही संशय न धरता आत्मिक जीवन जगायला सुरुवात कराल तर परमेश्वर तुम्हाला कधीच लज्जित फज्जित होऊन देणार नाही. कधीच तुम्हाला तुमच्या कुठल्या गोष्टीला उणं पडून देणार नाही. पण ती अविश्वासाची गोष्ट ज्यावेळेस घडते त्यावेळेस परमेश्वर आमच्या बाजूने उभा राहत नाही. म्हणून लूका वर्तमानाचा 24वा अध्याय आणि 11 वचन सांगतं या ठिकाणी की हे वर्तमान त्यास गप्पा असं वाटल्या आणि त्यांनी त्याचे खरे मानले नाही. अविश्वास दाखवला गेलेला आहे. माझ्या भाऊ बहिणींनो, त्यांना अशा टाइमपासची गोष्ट वाटली की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे. त्यांनी अविश्वास दाखवला आणि बायबल सांगते की त्यांनी त्याचे खरे मानले नाही. आज मला तुम्हाला या ठिकाणी उत्तेजन देऊ इच्छितो की आमचं जीवन देवाने आशीर्वादित केलेलं आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त प्रभू आम्हाला आशीर्वादित करू इच्छितो. फक्त आम्ही देवाच्या वचनावरती संशय धरू नये. लक्षात घ्या, जकर्याने एक मोठी गोष्ट केली की ज्याच्याद्वारे संशय धरला गेला आणि परमेश्वराने त्याला मुका केला आणि तोपर्यंत ते वचन पूर्ण होत नाही तोपर्यंत परमेश्वराने त्याला मुका ठेवलेला आहे. आणि मला तुम्हाला या ठिकाणी हेच सांगायचं आहे की ज्या गोष्टी देव आमच्या जीवनामध्ये करू इच्छितो, ज्या गोष्टीची जे वचन प्रभूला आमच्या जीवनामध्ये पूर्ण करायचंय त्या वचनाकडे मी लक्ष दिलं पाहिजे. आम्ही देवाच्या वचनावरती कुठेही संशय धरू नये. आम्ही फक्त प्रभूचं वचन वाचायचं, प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवायचा आणि पुढं आम्हाला चालत राहायचंय. प्रभू तुझ्या वचनात असं सांगितलेलं आहे, प्रभू तू असा म्हणतो, तुझं वचन हे आशीर्वादित आहे, तू म्हणतो मी तुला लज्जित फज्जित होऊन देणार नाही, तू म्हणतो मी कधी तुला सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. पहा, युगाच्या समाप्तीवर मी तुझ्या बरोबर आहे, तुझं वचन सांगतं. ज्यावेळेस आम्ही वचन कबूल करायला सुरुवात करतो आमच्या मनामध्ये येणारा संशय सुद्धा निघून जातो आणि आमचं अंतःकरण पूर्णपणे प्रकाशित होतं. संशय, मी पुन्हा सांगेल की विश्वास धरणाऱ्याच्या मनामध्ये अंधार निर्माण करतो आणि आमचा प्रभू हा प्रकाश आहे. अंधाराचा आणि प्रकाशाचा मेल कधी होत नाही. म्हणून मला सांगायचं या ठिकाणी सांगू द्या की कुठल्याच प्रकारचा संशय आपल्या मनामध्ये येऊ नका. कारण ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो जिवंत देव आहे, तो प्रभू येशू जिवंत आहे. हे प्रत्येक शब्द पवित्र शास्त्रामधला शब्द जिवंत शब्द आहे. ह्याच्यावरती विश्वास ठेवा, याच्यावरती कधीच संशय धरू नका. ज्यावेळेस या प्रत्येक शब्दावरती वचनावरती विश्वास ठेवून तुम्ही जगायला सुरुवात कराल, मी खात्रीनं सांगतो तुम्ही पूछ नव्हे तर मस्तकाचा असाल, तुम्ही खाली नाही तर वरचे असताल. म्हणून संशय मनामध्ये येऊन देऊ नका. वेळ लागतो प्रत्येक परिस्थिती बदलायला, प्रत्येक गोष्ट घडायला वेळ लागते. धीराला कार्य करू द्या. आशा कधीच सोडू नका ख्रिस्तावरची, कधीच सोडू नका. आज घडलं नाही हरकत नाही, हा विश्वास बाळगा की देव उद्या माझ्या जीवनामध्ये घडवणार आहे, देव मला आशीर्वादित करणार आहे. कारण ते वचन सांगतं की मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या अग्रभागी चालेन. हे शब्द, हे वचन आम्हाला उत्तेजन देतात, हे वचन आम्हाला धीर देतात, हे वचन आम्हाला सामर्थ्य देतात, हे वचन आमची घडवणूक करतात, हे वचन आम्हाला सर्व परिस्थितीमध्ये तयार करत असतात. म्हणून या वचनावरती विश्वास ठेवा, या वचनाच्या मार्गात चालायला सुरुवात करा. मी खात्रीनं सांगतो तुमचं आध्यात्मिक जीवनाची लेवल वेगळी असणार आहे, वेगळे असणार आहे पूर्णपणे. म्हणून संशय मनामध्ये कधी धरू नका. मग जकर्याने संशय धरला
आणि पुढे त्याच्या बाबतीत ज्या गोष्टी घडल्या त्या तुम्ही पाहिलेल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की संशय विश्वास धरणाऱ्याच्या मनामध्ये अंधार निर्माण करतो. ही गोष्टीची काळजी घ्या. आमच्या अंतःकरणामध्ये कुठल्याच प्रकारचा अंधार येऊ नये, कुठल्याच प्रकारचा संशय येऊ नये. हालेलुया. देव बाप तुम्हाला आशीर्वाद करो. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्या जिवंत परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. तुझी स्तुती करतो आमच्या देवा. तुझं पवित्र वचन आम्हा सर्वांपर्यंत तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे आले प्रभूजी. की तुझी इच्छा आहे माझ्या परमेश्वरा की तुझ्या वचनावरती आम्ही कधी संशय धरू नये प्रभूजी, अविश्वास दाखवू नये माझ्या देवा. परमेश्वरा, ज्यांनी अविश्वास दाखवला प्रभूजी त्यांचा नाश झालेला आहे माझ्या देवा. परमेश्वरा, हेरोद राजाने प्रभूजी तुझ्या वचनाचा मान ठेवला नाही माहिती आहे. बायबल सांगतं की त्याच्यामध्ये किडे पडून तो मेला प्रभूजी. आम्ही आमच्या या दैनंदिन जीवनामध्ये या भूतलावरती जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत परमेश्वरा फक्त आणि फक्त प्रभू येशू तुझ्या वचनालाच आम्ही मान द्यावा माझ्या देवा. प्रथम स्थान प्रभू तुझ्या पवित्र वचनाला प्रभूजी. जसं तुझं वचन सांगतं तसं आम्ही जगावं माझ्या परमेश्वरा. तुझ्या वचनामध्ये परिपूर्णता आहे प्रभूजी. तुझं वचन आम्हाला बनवतं, घडवतं माझ्या देवा. तुझं वचन माझ्या परमेश्वरा आम्हाला एक उत्तम असं बनवतं प्रभूजी. परमेश्वरा, तुझ्या वचनाचा आम्ही सन्मान करतो प्रभूजी. तुझ्या वचनाला आम्ही प्रथम स्थान देतो माझ्या देवा. तू आमचा कुंभार आहे प्रभूजी. आम्ही तुझी माती आहोत परमेश्वरा. एक माती म्हणून प्रभू आम्ही तुझ्या हाती स्वतःला समर्पित करतो स्वर्गीय पित्या. तुला आवडणारं, तुला पसंत पडणारं असं पात्र तू आम्हाला बनव प्रभूजी. स्वर्गीय पित्या, कधीच आमच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचा तुझ्या मतकृत्याविषयी, चिन्ह चमत्काराविषयी, तुझ्या पुनरुत्थानाविषयी, तुझ्या वधस्तंभाच्या मरणाविषयी कुठल्याच प्रकारचा संशय आमच्या मनामध्ये येऊ नको दे प्रभूजी. ते सर्व कृत्य तू आमच्यासाठी केले माझ्या देवा, हे आम्ही कबूल करतो प्रभूजी. बायबल सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की कोणाचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. परमेश्वरा, हाच उद्देश, हाच विश्वास आमच्यामध्ये वाढव माझ्या देवा. जी सुवार्ता आमच्यापर्यंत आली प्रभूजी, ही सुवार्ता आम्ही अनेकांपर्यंत घेऊन जावं माझ्या देवा. अशी कृपा आमच्यावर तू करतो. जिथं बसल्या प्रत्येक माझ्या भाऊ बहिणीला मी तुझ्या आधीने स्वाधीन करतो. जे ऑनलाईन पाहते प्रभू, जे ऑनलाईन पाहणार देव पहा, ज्यांच्यापर्यंत प्रभू तुझं वचन जाईल प्रभूजी, त्यांना सत्य समजू दे प्रभू. सत्य त्यांना बंधन मुक्त करू दे माझ्या देवा. मला आरोग्याची गरज प्रभू, त्यांना तू स्पर्श कर. तुला बसलेल्या फटक्यामध्ये आम्हाला आरोग्य प्रभूजी. आम्ही त्या 39 फटक्यावरती विश्वास ठेवतो. आम्ही संशय धरत नाही माझ्या परमेश्वरा. ते एक फटक्यामध्ये प्रभू आमचं आरोग्य आहे परमेश्वरा. आज ते आरोग्य आम्ही स्वीकारतो येशूच्या नावात माझ्या ते. आम्ही त्या वचनावरती विश्वास ठेवतो की तू वचन सांगतो की तुम्ही परमेश्वराच्या मंदिरामध्ये अन्न असं यासाठी प्रभू की तू म्हणतो की तुमचं दशमांश दानार्पण देवाच्या भांडारामध्ये आणा आणि पहा आकाश कापडून मी तुम्हाला आशीर्वाद करतो का नाही याची प्रतीती घेऊन पहा. आम्ही त्या वचनावरती विश्वास ठेवतो माझा देव की ज्या ज्यास प्रभू आम्ही तुझ्या भांडारामध्ये टाकतो माझ्या परमेश्वरा, आम्ही अद्भुत आशीर्वादित झालेलो असतो प्रभूजी. आम्हाला कुठल्या गोष्टीचं ऊन पडत नाही माझ्या देवा. आम्ही ती प्रतीती घेतो त्या गोष्टीची परमेश्वरा, कारण तू स्वतः म्हणतो आकाश कापड उघडून मी तुम्हाला आशीर्वाद करतो का नाही याची प्रतीती घेऊन पहा. आम्ही संशय धरत नाही. आम्ही त्या वचनाला होय ना आमेन म्हणतो माझ्या ते. आम्ही कबूल करतो ते वचन माझे ते. परमेश्वरा, असा विश्वास आमचा वाढव प्रभूची. कुठलीही परिस्थिती असो माझ्या देवा, त्या प्रत्येक
प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभू येशू आम्ही तुलाच उंच करावं, तुझंच गौरव करावा, तुझा सन्मान करावा, तुझ्या नावाला धन्यवाद द्यावा, असं बनव आम्हाला येशूच्या नावात माहिती. तो आमचा वाटाडा हो, तो आमचा मार्गदर्शक हो माहिती. ज्या उद्देशाने प्रभू आम्हाला भूतल जन्माला घातलंच प्रभू, तर तुझा उद्देश तो आमच्या जीवनामध्ये सिद्धीस नेते होता. तुझ्या कृपेचा हात सदैव प्रभू या मंडळीवरती असू दे प्रभूची, या मिनिस्ट्रीवर असू दे परमेश्वरा. तू वाटाडा हो, तो आमचा मार्गदर्शक होता. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभूची इथे जमल्या प्रत्येक माझ्या भाऊ बहिणीला जे ऑनलाईन पाहते त्या सर्वांना आज मी आशीर्वादित करतो प्रभूची. आत्मिक आशीर्वाद, आर्थिक आशीर्वाद, आरोग्याचे आशीर्वाद, कौटुंबिक आशीर्वाद येशूच्या नावात हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोकळे करतो माझ्या देव. मी तुझे आभार मानतो स्वर्गीय पित्या की तू नेहमीच माझी प्रार्थना ऐकतो. सर्व मान सन्मान गौरव ख्रिस्ता आम्ही तुला देत. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक पित्या.